हरकत नाही म्हणे. किती कितीची लावता म्हणे. 100-100ची जमते म्हणे आपल्याला. ठीक आहे म्हणा. तर बाबाजी म्हणे ठेवा 100-100. बुडं हुशार होतं, खेड्यातलं होतं का नाही. बुडं म्हणे मी 65 वर्षाचं झालो, सरकारनं मला आरक्षण दिलं, मग अर्धी तिकीट आहे. एसटीत किती तिकीट आहे म्हणे. अर्धी तिकीट आहे. तुला मी 100 कसा देईन म्हणे. मी जर हारलो तर 50 देईन म्हणे, आणि तू हारला तर तुला 100 द्या. तुझी फुल तिकीट आहे मी बापू. बरोबर आहे. पण म्हणे बाबाजी इथं नसते म्हणे अर्धी तिकीट नाही म्हणे. ते खेळशील तर खेळ, नाही तर राहू दे म्हणे, मी अर्धी तिकीट देईन म्हणे. या पोराला वाटलं या बुड्याला येऊन येऊन काय येणार आहे, काय येणार आहे. एक असता प्रश्न बुड्याचे 50-50 2 प्रश्न विचारू, 50-50 घेऊन घेऊ 100 होऊन जाते. आणि आपण हरूच नाही, कारण आपल्याजवळ गुगल आहे. गुगल बाई मला प्रश्न सांगते, ते गुगल उत्तर सांगते. आलं का लक्षात लागलं. ते म्हणे बाबाजी विचारू का म्हणे. ते म्हणे नाही, मोठा मी आहे तर पहिले सन्मान माझा होईल. मोठा म्हणे ठीक आहे म्हणे बाबाजी. त्याला वाटलं बुडा विचारून काय विचारून, आणि विचारलं बी तरी आपल्याजवळ गुगल काय आहे, लगेच विचारून घेऊ. नेटवर कोणताही प्रश्न विचारा, उत्तर सटकन येते त्याच्यात. मग बुड्यानं विचारला. म्हाताऱ्याचा प्रश्न ऐका. म्हाताऱ्याचा प्रश्न ऐका. बोलता 2 मुंडक्यावाला, 2 मुंडक्यावाला, 3 पखावाला, 4 शेपट्यावाला, 5 पायावाला असा पक्षी कोणता. पोरानं डोकंच खाजवलं. दुसरी बिष्टाल काढली म्हणजे जमूच दुसरी बिष्टा खतम होईपर्यंत बजेट नाही बसला. शेवटच्यानं मोबाईल काढला, गुगलने सांगितलं गुगल 2 मुंडक्यावाला, 3 पंखावाला, 4 शेपटावाला, 5 पायावाला. मोबाईलच हँग झाला. मोबाईल म्हणजे एवढा भारी प्रश्न माझ्या जीवनात मध्ये भेटला नाही. मोबाईल हँग झाला. ते म्हणजे आता मोबाईलच हात सोडली, आता काय करावं. ते म्हणे काहीच नाही, 2 50च्या काढा, बुड्याच्या हाती द्या. त्याला 2 50च्या काढल्या. म्हणे बाबाजी मी हरलो, तुम्ही जिंकले, हे 2 50च्या घ्या. बाबाजी म्हणे आता तू प्रश्न विचार म्हणे. आता पोरायला वाटलं आपण दुसरा तिसरा प्रश्न जर विचारला तर बुड्याला जर सांगितला बाबाजीने जर सांगितला तर अजून 100 द्या लागल, आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तरही माहित होणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम करू म्हणे, हेच प्रश्न विचारू. बाबाजी म्हणे माझा प्रश्न तोच आहे म्हणे. 2 मुंडक्यावाला, 3 पकावाला, 4 शेपटावाला, 5 पायावाला पक्षी कोणता. बुडा म्हणे मलाही माहित नाही म्हणे. हे 50ची नोट घे. 50ची घेतली चला. ते पोरग म्हणे बाबाजी एसटी येत आहे, तूच आहे म्हणे. तुम्ही येत नाही. अरे बापू म्हणे माय हे जे पिकले ना म्हणे हे गुन्ही नव्हे म्हणे. माझ्या रोजचा धंदा आहे म्हणे, त्यासारखे गाठतो म्हणे. आला त्या पोराला वाटलं आपण कसं खेड्यातला माणूस हा खाली पडल्या शहरात त्याचा जीव घेत असतो. तिथून सांगायचं होतं ते मागा बाबा काहीतरी तुकोबाराय, मागा काहीतरी. तर तुकोबारायला वारंवार देवाने जेव्हा विनंती केली तर तुकोबाराय म्हणते एरवी इतरत्र काही जरी मागितलं तरी फायदा होणार नाही, मग जेणेकरून मागणं संपावं असं काहीतरी द्या. मग तुकोबाराय म्हणता देवा तुला द्यायचंच आहे का. मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. तुकोबारायला देवाने पुन्हा विचारलं अरे हेची म्हणजे काय. अभंगाचं
Ah